subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोधाची अविटुकोडी साखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. दासबोध यातील दास म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी आणि बोध म्हणजे संपूर्ण मानव जातीला आत्मसाक्षात्कार मिळावा आणि साक्षात परमेश्वराची प्राप्ती व्हावी यासाठी केलेला उपदेश म्हणजेच दासबोध. दासबोध हा मराठी भाषेतील वेदच आहे. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे दासबोधातील ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. जय जय रघुवीर समर्थ. दशक दुसरा. मूर्ख लक्षण नाम. पहिल्या दशकात दासबोधाची फलश्रुती सांगताना श्री समर्थांनी क्रिया पालटे तत्काळ असे म्हटले आहे. म्हणजे आपल्या वागण्यात बदल होणे हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. आपल्या आचरणात सुधारणा न करणाऱ्या तथाकथित पारमार्थिक मंडळींमुळे अध्यात्माला खूप कमीपणा आलेला आहे. पारमार्थिक माणसाचे खाजगी जीवन शुद्ध असायला हवे. त्याचे कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहार त्याने अत्यंत सावधपणे आणि धूर्तपणे सांभाळले पाहिजेत. अध्यात्माच्या नावाखाली बावळेपणा आणि भोंगळपणा यांना खतपाणी घातले जाऊ नये. आपले मन, बुद्धी आणि इंद्रिये यांना एक शिस्त असणे आवश्यक आहे. सुधारणा आणि संस्कृती या दोन्ही हातात हात घालून चालल्या पाहिजेत. आज भौतिक सुधारणा खूप झाली आहे, परंतु सांस्कृतिक जीवनाचा ऱ्हास होत चालला आहे. समाजामध्ये काही तासांपुरता माणूस सभ्यतेचा मुखवटा धारण करून वावरतो, परंतु त्याच्या वृत्तीमध्ये अजिबात बदल झालेला नसतो. त्यासाठी आत्मनिरीक्षणाच्या कठोर प्रक्रियेतून जावे लागेल. हा संपूर्ण दुसरा दशक हा आत्मनिरीक्षणाची संपूर्ण साधना आहे. आधी स्वतःला तपासायचे म्हणजे आत्मनिरीक्षण करावयाचे. मग त्यानुसार स्वतःच्या वागण्यात बदल करायचा म्हणजेच आत्मपरिवर्तन करावयाचे. आणि मग आत्मनिवेदन म्हणजेच आत्मज्ञान मिळवायचे. हे 3 टप्पे म्हणजेच दासबोधाचे सार होय. दशक दुसरा. समास पहिला. मूर्ख लक्षण. ज्या समाजात मूर्ख माणसे नाहीत असा समाज कधीही आणि कुठेही पाहायला मिळणार नाही. मूर्ख लक्षणे सांगत असताना निंदा करणे हा श्री समर्थांचा हेतू नाही. माणसाचे जीवन बदलावे आणि नरदेहाचे सार्थक व्हावे हा त्यामागील प्रधान हेतू आहे. ज्या माणसाला स्वतःचे हित कळत नाही त्याला श्री समर्थ मूर्ख असे संबोधतात. कौटुंबिक जीवनात अथवा सामाजिक जीवनात माणसाने चुका केल्यास त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात आणि त्यामुळेच त्याचे जीवन दुःखमय होते. चुकांमुळे त्याला मनस्तापही होतो. यातील काही ओव्यांमध्ये समाजात वावरत असताना पाळावयाची सभ्यता आणि शिष्टाचार यांचा विचार केला आहे. तसेच माणसाने प्रयत्नपूर्वक आत्मनिरीक्षण करावे. हा समास काळजीपूर्वक ऐकावा आणि स्वतःतील दोष समजून घ्यावेत. इतरांचे दोष पाहण्यासाठी या समासाचा उपयोग करू नये. माणसाने आपले दोष जर समजावून घेतले नाहीत तर त्याच्यामध्ये सुधारणा होणार नाही. खाजगी जीवनात शुद्धता आणि सार्वजनिक जीवनात व्यवहार चातुर्य संपादन करण्यासाठी परिश्रमपूर्वक मूर्खपणाचा त्याग करावा लागेल. जय श्रीराम. ओम नमो जी गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे
तुझ नमो वेद माते श्री शारदे ब्रह्मसुते अंतरी वसे कृपावंते स्फूर्ती रूपे वंदुनी सद्गुरु चरण करुणी रघुनाथ स्मरण त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल एक मूर्ख एक पडत मूर्ख उभय लक्षणी कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे. श्री समर्थ म्हणतात, हे प्रणवरूप म्हणजे ओंकार रूप गजानना एकदंता त्रिनयना आपणास आमचा नमस्कार असो. आम्हाकडे आपण कृपादृष्टीने पाहावे. हे वेदमाते, वेदमाता म्हणजे वेदांची किंवा ज्ञानाची उत्पत्ती जिच्यापासून झाली आहे ती शारदा माते. ब्रह्मसुते म्हणजे ब्रह्मापासून उत्पन्न झाली म्हणून कृपावंते स्फूर्ती रूपाने अथवा प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी अहम असे जे स्फुरण होते ते तुझेच रूप आहे. माझ्या अंतःकरणात तू वास कर. जरी सामान्यत्वे करून तू आहेस तरी ज्ञान रूपाने विशेषत्वाने प्रगट हो म्हणून तुझ्या चरणी ही प्रार्थना आहे. सद्गुरु चरणांना नमस्कार करून आणि उपास्य रघुनाथ यांचे स्मरण करून मूर्ख लक्षणे सांगतो. हेतू हा की लोकांनी ही ऐकून त्यांचा त्याग करावा. सद्गुरु चरणांना नमस्कार का करावयाचा? साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली. पूर्व समासात वैराग्य निरूपण करून देहगेहाची अहम्मता त्याचा त्याग सांगितला. या समासात प्रवृत्ती मार्ग शुद्धपणे आचरून निवृत्तीचा अधिकार अंगी येण्यासाठी मूर्ख लक्षणे रामदास स्वामी सांगतात. दोष जसे दोन प्रकारचे आहेत, ज्ञात आणि अज्ञात, तसे मूर्खही दोन प्रकारचे, एक मूर्ख आणि एक पढत मूर्ख. शहाणपणाची मशाल घेऊन खड्ड्यात पडणारे यांच्या लक्षणांचा विचार श्रोत्यांनी अगत्य केला पाहिजे. त्या वाचून त्याग व्हावयाचा नाही. पढत मूर्खाचे लक्षण पुढील समासी निरूपण सावध होणी विचक्षण परिसोत पुढे. आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार परी काही एक तत्पर होऊन ऐका. जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. जन्मला जयांचे उदरी तयांसी जो विरोध करी सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. सांडुणी सर्वही गोत स्त्री आधीन जीवित सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख. परस्त्रीसी प्रेमाधरी श्वशूर गृही वास करी कुळेवीन कन्यावरी तो एक मूर्ख. पढत मूर्खांचे लक्षण पुढे सांगितले आहे. ते विचक्षण म्हणजे चतुर श्रोत्यांनी पुढे लक्ष देऊन ऐकावे. प्रस्तुत मूर्ख लक्षणे सांगावयाची ती पुष्कळच आहेत. त्यापैकी काही ठळक ठळक सांगतो ती तत्पर होऊन ऐका असे रामदास स्वामी म्हणतात. ज्यास आत्मज्ञान नाही, जे केवळ प्रपंचात दंग आणि त्या प्रपंचाविषयी असे अज्ञानी त्यांची ही लक्षणे आहेत. ही लक्षणे समासाच्या शेवटपर्यंत सांगितली आहेत. ज्या आईबापांच्या पोटी जन्मास आला त्यांच्याशी आपल्या बायकोच्या सांगण्यावरून वाकडेपणा धरून आणि बायकोला सखी किंवा मैत्रीण म्हणजे जिवलग मानून तिजजवळ गुप्त गोष्टी सांगणे हे मूर्खपणाचे लक्षण होय. सर्व गोतांचा म्हणजे आप्तेष्टांचा संबंध सोडून बाईलबुद्ध्या होणे, तिलाच आपले हितगुज सांगणे, परस्त्रीशी लघळपणा करणे, नित्य सासूरवाडीत जाऊन राहणे, कुलशिलाची परीक्षा केल्याशिवाय केवळ सौंदर्याकडे लक्ष देऊन शरीर संबंध म्हणजे लग्न संबंध करणे ही मूर्खपणाची लक्षणे होत. समर्थावरी अहंता अंतरिमाणी समता सामर्थ्येविन करी सत्ता तो एक मूर्ख.
आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. अकारण हास्य करी, विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी, तो एक मूर्ख. आपुली धरून या दुरी, पराव्यासी करी मित्री, परन्यून बोले रात्री, तो एक मूर्ख. बहुत जागते जन, तयांमध्ये करी शयन, परस्थळी बहु भोजन, करी तो एक मूर्ख. मान अथवा अपमान, स्वये करी परिच्छिन्न, सप्तव्यसनी जयाचे मन, तो एक मूर्ख. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषांशी अहंकाराने बरोबरी करणे, आपली श्रेष्ठता दाखविणे, मनात बरोबरी करू जाणे, बाहेर लोकांमध्ये आपली श्रेष्ठता दाखवणे, सामर्थ्य नसताना सत्ता गाजविणे, हा मूर्खपणा होय. आपल्याच तोंडाने आपली स्तुती करणे, पुरुषार्थाच्या गोष्टी सांगत स्वदेशात म्हणजे स्वदेहात हालअपेष्ट भोगणे आणि तोंडाने वडिलांची कीर्ती गाणे. स्वतःचा नाकर्तेपणा प्रगट असता आमचे वडील असे मोठे होते, आमचे घराणे इतक्या योग्यतेचे आहे, अशा उगाच हुशारक्या मारणे हे मूर्खपणाचे लक्षण होय. कारणा वाचून उगीचच हसणारा, कोणी विवेक विचार सांगितला असता तो न मानणारा, अनेकांशी शत्रुत्व असणारा, बहुतांशी वाकडे असणारा, तो एक मूर्खच होय. आपल्या माणसांशी फटकून वागणारा आणि परक्यांशी मैत्री करणारा, परदोषांची काथ्याकूट रात्री करणारा, तोही एक मूर्ख होय. पुष्कळ शहाण्या लोकांमध्ये जो निजून राहतो, अज्ञान पांघरतो, दुर्लक्ष करतो, इतर माणसे जागत असताना मध्येच हातपाय ताणून घोरत पडतो, परक्या ठिकाणी फार जेवतो, तोही मूर्खच होय. आपला मान किंवा अपमान स्वतःच्या तोंडाने उघड करणे, आपल्या वागणुकीमुळे आपला बोज मुळीच न राहू देणे, द्यूत, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परदारारमण, लघुपक्षी क्रीडा म्हणजे कबुतरे, बुलबुल, तित्तीर वगैरेंचे खेळ, किन्नर गायन म्हणजे कोल्हाटणीचे गाणे, ही 7 अथवा पंचविषय आणि परद्रव्यदारा ही 7 व्यसने यात रममाण होणारा तो मूर्ख होय, असे श्री समर्थ म्हणतात. धरून परावियास, प्रयत्न सांडी सावकास, निसुगाईचा संतोष, मानी तो एक मूर्ख. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्भुजे, तो एक मूर्ख. आपणाहून जो श्रेष्ठ, तयासी अत्यंत निकट, शिकवणेचा मानी वीट, तो एक मूर्ख. नायके त्यासी शिकवी, वडिलांसी जाणीव दावी, जो आरजास गोवी, तो एक मूर्ख. एकाएकी एकसरा, झाला विषयी निलाजिरा, मर्यादा सांडून सैरा, वर्ते तो एक मूर्ख. औषध नेगे असो न वेथा, पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था, तो एक मूर्ख. दुसऱ्याच्या सहाय्याची आशा धरून स्वतः काहीही प्रयत्न न करणारा आणि आळशीपणाचा आनंद मानणारा हा मूर्ख होय. घरात शहाणपणाच्या गोष्टी सुचून सभेत 4 चौघांमध्ये जो लाजतो आणि बोलताना अत्यंत घाबरतो, तोही मूर्खच होय. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषांशी अत्यंत सलगीने वागतो आणि कोणी शहाणपण शिकविले तरी ते लक्षात घेत नाही, त्याचा कंटाळा करतो, तो मूर्खच होय. आपले जो ऐकत नाही त्या शिकवितो, वडीलजनांपुढे शहाणपणा मिरवितो, श्रेष्ठ लोकांना घोटाळ्यात पाडण्यासारखे वर्तन करतो, तो मूर्ख होय. विषयोपभोगाचे सेवन एकाएकी म्हणजे विचार न करता करतो आणि नित्य निर्लज्जपणे अमर्याद वागतो, तो मूर्ख. रोग असून औषध न घेणे
आणि घेतल्यास पथ्य मुळीच न पाळणे, प्राप्त स्थितीत संतोष न मानणे, सहज मिळालेल्या पदार्थास आवडून न घेणे हे मूर्खपणाचे लक्षण होय. संगे विन विदेश करी, ओळखी विन संग धरी, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. आपणास जेथे मान, तेथे अखंड करी गमन, रक्षू नेणे मानाभिमान तो एक मूर्ख. सेवक झाला लक्ष्मीवंत, तयाचा होय अंकित, सर्व काळ जो दुश्चित तो एक मूर्ख. विचार न करिता कारण, दंड करी अपराधे विन, स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख. देवलंड पितृलंड, शक्तिविन करी तोंड, ज्याचे मुखी भंड उभंड तो एक मूर्ख. घरीच्या वरी खाय दाडा, बाहेरी दिन बापुडा, ऐसा जो का मूढ वेडा तो एक मूर्ख. सोबती वाचून परदेशात हिंडतो, स्वभावाचा परिचय झाल्या वाचून संगत करतो, महापुरात उडी घालतो तो मूर्ख होय. आपला जेथे मान होतो तेथे नित्य जातो, आपला मान किंवा स्वाभिमान राखता येत नाही तो मूर्ख होय. सेवक भाग्यास चढला की त्याच्या अंकित होऊन राहणे, सर्व काळ दुश्चित्त म्हणजे कुढ्या मनाचा किंवा चंचल चित्त असणारा हे मूर्खपणाचे लक्षण होय. कारणाचा विचार न करता किंवा अपराधा वाचून दंड करणे, क्षुल्लक गोष्टीत कृपणपणा दाखविणे हे मूर्खपणाचे लक्षण होय. देवलंड म्हणजे कुळधर्मादी देवकार्य न करणारा मनुष्य. पितृलंड म्हणजे श्राद्ध पक्षादी न करणारा मनुष्य. शक्ती नसताना तोंड म्हणजे उलट डाव किंवा उपाय करणारा, किंवा ताकद नसताना मध्येच तोंड घालून बोलणारा किंवा शिव्या देणारा किंवा वायफळ बडबड करणारा हे देखील मूर्खपणाचे लक्षण होय. जो घरच्या माणसांवर दात खातो म्हणजे रागावतो व घरच्यांना वाघोबा बनून बाहेर गोगलगाय बनतो, असा जो मनुष्य तो देखील मूर्खच होय असे समर्थ सांगतात. नीच यातीसी सांगात, परांगणेसी एकांत, मागे जाय खात खात तो एक मूर्ख. स्वयनेने परोपकार, उपकाराचा अनोपकार, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. तपिळ खादाड आळसी, कुश्चिळ कुटिळ मानसी, धारिष्ट नाही जयापाशी तो एक मूर्ख. विद्या वैभवना धन, पुरुषार्थ सामर्थ्य ना मान, कोरडाच आहे अभिमान तो एक मूर्ख. लंडी लटिका लबाड, कुकर्मी कुटिळ निचाड, निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख. उंची जाऊन वस्त्र नेसे, सोवारा बाहेरी बैसे, सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख. दंतचक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख. हलक्या जातीच्या माणसांशी दोस्ती करतो, परस्त्रीशी एकांत करतो, रस्त्याने खात खात जातो तो मूर्ख होय. स्वतः उपकाराचे नाव ज्याला ठाऊक नाही, कोणी याच्यावर केला तर त्याची फेड अपकाराने करतो, करणे थोडे पण बोलतो फार तो मूर्खच होय. तापट, खादाड, आळशी, घाणेरडा, कुटील मनाचा, धारिष्ट्यशून्य हे सर्व लोक मूर्ख होत. विद्या, वैभव, संपत्ती, पराक्रम, सामर्थ्य यापैकी काहीच नसताना कोरडा अभिमान वाहणारा हा मूर्ख होय. भित्रा म्हणजे लंडी, खोटा, लबाड, वाईट कर्मे करणारा, कुटील, निलाजरा, फार झोपाळू हा देखील मूर्ख होय. उंचावर जाऊन वस्त्र नेसतो, चव्हाट्यावर शौचविधीस जाऊन बसतो, म्हणजे रहदारीच्या मार्गावर शौचविधी अथवा लघुशंक करतो,
सदा नग्नप्राय दिसतो तो मूर्ख होय. दात, डोळे आणि नाक, हात, पाय आणि वस्त्र ज्यांची नित्य मलिन असतात तो मूर्खच होय. वैधृती आणि व्यतिपात वगैरे अनेक कुमुहूर्तांवर प्रवासाला निघतो आणि अपशकुन झाले तरी ते न मानता आपले नुकसान करून घेतो तो मूर्ख होय. क्रोधाने अपमान झाला असे वाटून अथवा दुर्बुद्धीने आत्महत्या करतो. ज्याला स्थिर बुद्धी नाही तो मूर्ख होय. मायेच्या माणसांना सुखाचा शब्दही न देता छळणारा आणि नीच लोकांशी नमून असणारा तो मूर्ख होय. आपणास राखे परोपरी शरणांगतास अव्हेरी लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख. पुत्र कळत्राणी दारा इतुकाची मानुनिया थारा विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख. जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे हे जयास नेनवे तो एक मूर्ख. पुरुषाचे अष्टगुणे स्त्रियास ईश्वरी देणे ऐशा केल्या बहुत जेने तो एक मूर्ख. दुर्जनाचे निबोले मर्यादा सांडून चाले दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख. देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख. परपीडेचे माणी सुख परसंतोषाचे माणी दुःख गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख. मायेच्या माणसांना सुखाचा शब्दही न देता त्यांनाच छळणारा आणि नीच लोकांशी नमून असणारा तो मूर्ख होय. हर प्रकारे म्हणजे अनेक प्रकारांनी आपल्या देहास जपणारा, शरणांगतास झिडकारणारा, संपत्ती सर्व काळ टिकेल असे मानणारा मूर्ख होय. स्त्री, पुत्र आणि कुटुंब एवढाच आश्रय मानून परमेश्वराला विसरणारा तो मूर्खच होय. जसे जसे पाप अगर पुण्यकर्म करावे तसे त्याचे फळ दुःख अगर सुख भोगावे हे ज्यास कळत नाही तो मूर्ख होय. ज्यास स्वाभाविक काम अधिक असतो अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो तो मूर्ख होय. पुरुषांपेक्षा स्त्रियांना 8 पट कामवासना असते हा ईश्वरी नियम असता पुष्कळ स्त्रियांशी विवाह करतो तो मूर्ख होय. पुरुषांचे 8 पट स्त्रियास ऐश्वर्य असून त्यांचा बडेजाव वाढविणारा तो मूर्ख. स्त्रिया पुरुषांपेक्षा स्वाभाविक मोहक किंवा लाघवी असतात अशा अनेक स्त्रियांशी विवाह करणारा मूर्ख होय. दुर्जनांच्या बोलण्याप्रमाणे वागून अमर्यादपणा करणारा, विचार न करता वाटेल ती पापकर्मे दिवसा ढवळ्या करणारा मूर्ख होय. देव, गुरु, माता, पिता, ब्राह्मण आणि स्वामी यांच्याशी द्वेषाचरण म्हणजे कपट आचरण किंवा द्रोह करणारा मूर्ख होय. दुसऱ्यास पीडा झाली की सुख मानणारा आणि दुसऱ्यास सुख झाले की दुःख मानणारा आणि हरविलेल्या वस्तूंचा शोक करणारा तो मूर्ख होय. आदरेवी न बोलणे न पुसता साक्ष देणे निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख. तूक तोडू न बोले मार्ग सांडू न चाले कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख. पत्य राखो नेणे कदा विनोद करी सर्वदा हासता खिजे पेटे द्वंदा तो एक मूर्ख. होड घाली अवघड काजेवी न करी बडबड बोलो चिनेने मुख जड तो एक मूर्ख. वस्त्रशास्त्र दोणी नसे उंच जाऊ न बैसे जो गोत्रजास विश्वासे तो एक मूर्ख. तस्करासी ओळखी सांगे देखिली वस्तू तेची मागे आपले अनहित करी रागे तो एक मूर्ख. हीन जनासी बरोबरी बोले बोले सरोत्तरी वाम हस्ते प्राशन करी तो एक मूर्ख.
समर्थांसी मत्सर धरी अलभ्य वस्तूचा हेवा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख सांडूनिया जगदीशा मनुष्याचा माणी भरवसा सार्थके विन वेची वयसा तो एक मूर्ख संसार दुःखाचे निगुणे देवास गाळी देणे मैत्राचे बोले उणे ते एक मूर्ख ऐकणाऱ्याचा आदर नसला तरी बोलणारा न विचारता साक्ष देणारा निंद्य वस्तूंचा म्हणजे मद्य परस्त्री इत्यादी स्वीकार करणारा तो मूर्ख होय आपले किंवा दुसऱ्याचे महत्त्व कमी होईल असे तोडून बोलणारा सन्मार्ग टाकून आडमार्गाने जाणारा वाईट कामे करणाऱ्यांशी मैत्री करणारा मूर्ख होय ज्याला आपली पत सांभाळता येत नाही नेहमी जो थट्टा मस्करी करतो आणि ती करताना दुसऱ्यांनी थट्टा केली तर मग चिडतो आणि वर्दळीस येतो तो मूर्ख होय अवघड म्हणजे न झेपण्यासारखी पैजहोड मारतो कामा वाचून बडबड करतो आणि जरूर तेथे मूर्ख दुर्बळता धरतो तो मूर्ख होय अंगावर उंची वस्त्र किंवा मुखात शास्त्र म्हणजे ज्ञान अगर हातात शस्त्र ही काहीही नसताना सभेमध्ये श्रेष्ठ स्थानी म्हणजे पहिल्या रांगेत जाऊन बसतो आणि भाऊबंधांवर विश्वास ठेवतो तो मूर्ख होय तस्करास ओळखी सांगे म्हणजे चोरास ओळखले तरी ओळखले असे दाखवू नये ओळखीचा चोर जीवानिशी मारी अशी म्हण आहे पण जो चोरास ओळख सांगतो चोराला आपली अथवा दुसऱ्याची माहिती सांगतो दृष्टीस पडलेली वस्तू मागतो आणि रागाच्या भरात आपले नुकसान करून घेतो तो मूर्ख होय हलक्या लोकांशी बरोबरी करणारा चढेलपणाने किंवा बरोबरीने बोलणारा डाव्या हाताने पाणी दूध इत्यादी पिणारा मूर्ख होय आपल्यापेक्षा श्रेष्ठ मनुष्याचा मत्सर करतो आपल्या योग्यतेस न झेपणाऱ्या अगर दुष्प्राप्य वस्तूचा हेवा करतो घरच्या घरीच चोरी करतो तो मूर्ख होय परमेश्वर सर्व सत्ताधारी असता त्यास सोडून मनुष्याचा भरवसा धरणारा नरजन्माचे सार्थक न करता ते फुकट दवडणारा हा मूर्खच होय संसारात दुःखे आली असता देवास शिव्या देतो आणि मित्रांचे उणेपुरे झाकावयाचे सोडून त्यांचाच उणेपणा काढतो तो मूर्खच समजावा अल्प अन्याय क्षमा न करी सर्व काळ धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख समर्थाचे मणीचा तुटे जयाचे निसभा विटे क्षणभरा क्षणा पालटे तो एक मूर्ख बहुता दिवसांचे सेवक त्यागुण ठेवी आणिक ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख अनितीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख घरी असोन सुंदरी जो सदांचा परद्वारी बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख आपुले अर्थ दुसऱ्या पासी आणि दुसऱ्यांचे अभिलासी पर्वत करी हिनासी तो एक मूर्ख अतीताचा अंत पाहे कुग्रामामध्ये राहे सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख लहानशा अपराधांनाही जो क्षमा करीत नाही सर्व काळ तलवारीच्या धारेवर धरल्याप्रमाणे दुसऱ्यास छळतो विश्वासघात करतो तो मूर्ख होय थोरांच्या मर्जीतून उतरलेला ज्याच्यामुळे सभेचा रंगभंग होतो म्हणजे सभाजनांना वीट आणतो क्षणात बरा क्षणात उलट वागणारा असा क्षणिक वृत्तीचा तो मूर्ख होय पुष्कळ दिवसांचे जुने नोकर काढून नवे ठेवतो ज्याच्या सभेला अध्यक्ष पुढारी किंवा नायक नाही तो मूर्ख होय पाप मार्गाने द्रव्य मिळविणारा धर्म न्याय नीती सोडून वागणारा संगतीचे मनुष्य तोडणारा तो मूर्ख होय
घरी सुंदर बायको असून जो नित्य परस्त्री गमन करतो किंवा वेश्याव्यवहार करतो तो मूर्ख होय. आपली वस्तू, आपले धन दुसऱ्याकडे ठेवून तिसऱ्याच्या वस्तूचा म्हणजे धनाचा अभिलाष करणारा, हलकटाबरोबर म्हणजे हलक्या लोकांबरोबर देवघेव करणारा आणि त्यांना थोरपणा देणारा तो मूर्खच होय. अतिथीस छळणारा, कुग्रामात वस्ती करणारा, नित्य चिंतातूर बसणारा मूर्खच होय. दोघे बोलतास ती जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे, डोई खाजवी दोई हाते तो एक मूर्ख. उदकामध्ये सांडी गुरळी, पाये पाय कांडोळी, सेवा करी ही नकुळी तो एक मूर्ख. स्त्री बाळकास लगी देणे, पिशाच्या सन्निध बैसणे, मर्यादेवीन पाळी सुने तो एक मूर्ख. परस्त्रीसी कळह करी, मुकी वस्तू निघाते मारी, मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख. कळत पाहत उभा राहे, तोडविना कौतुक पाहे, खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख. लक्ष्मी आली आवरी, जो मागील ओळखी न धरी, देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख. दोघे बोलत असताना आपण तेथे तिसरा जाऊन बसणारा, दोहो हातांनी दुसऱ्यांसमोर डोके खाजविणारा मूर्ख होय. पाण्यात सूळ टाकणारा, पायाने पाय खाजविणारा, हीन कुलात सेवा करणारा म्हणजे कुलीन नव्हे अशाची नोकरी करणारा मूर्ख होय. स्त्री आणि मुले यांना डोक्यावर चढविणे, पिशाच्या सन्निध म्हणजे पिशाच्या जवळ जाऊन बसणारा, कुत्र्याला अमर्यादपणे पाळणारा तो मूर्ख होय. परस्त्रीशी भाषणही करावयाचे नसताना जो भांडण करण्यास तयार होतो, मुक्या जनावरास क्रूरपणाने अथवा शस्त्राने मारणारा, मूर्खाची संगती करणारा तो मूर्ख होय. भांडण तंटा पाहत उभा राहतो, तो सोडवीत नाही आणि त्यांची मजा बघतो. खरे माहीत असता खोटे सहन करतो तो मूर्ख होय. संपत्ती प्राप्त झाली असता मागील ओळख विसरतो, देवा ब्राह्मणांवर सत्ता गाजवितो तो मूर्ख होय. आपले काज होय तवरी, बहुसाळ नम्रता धरी, पुढीलांचे कार्य न करी तो एक मूर्ख. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निगाण करी पुस्तकाची तो एक मूर्ख. आपण वाचिना कधी, कोणास वाचावया नेदी, बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख. ऐसी ही मूर्ख लक्षणे, श्रवणे चातुर्यवाणे, चित्त देऊनिया शहाणे ऐकती सदा. लक्षणे अपार असती, परी काही एक यथामती, त्यागार्थ बोलिले श्रोती, क्षमा केले पाहिजे. उत्तम लक्षणे घ्यावी, मूर्ख लक्षणे त्यागावी, पुढीलिये समासी आगवी निरोपिली. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास प्रथम संपूर्ण. आपले कार्य होईपर्यंत नम्रतेने वागणारा पण दुसऱ्याचे कार्य न करणारा तो मूर्ख होय. अक्षरे गाळून अगर पदरची घालून वाचणारा, पुस्तके काळजीने न जपणारा तो मूर्ख होय. आपण स्वतः पुस्तक वाचित नाहीच आणि दुसऱ्यास वाचवयासही देत नाही, बांधून ठेवतो तो मूर्ख होय. अशी ही मूर्ख लक्षणे जो ऐकेल त्यास ती टाकावयाची बुद्धी होऊन चातुर्य बाणेल. म्हणून शहाणे पुरुष ही लक्षणे लक्षपूर्वक ऐकतात. मूर्ख लक्षणे पुष्कळ आहेत, त्यातली थोडी टाकण्यासाठी यथामती सांगितली, त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. उत्तम लक्षणे घेऊन ही वर्णिलेली मूर्ख लक्षणे टाकून द्यावीत, त्यांचा त्याग करावा. सर्व उत्तम लक्षणे पुढील समासात सांगितली आहेत. जीवाने मूर्ख लक्षणांचा त्याग करावा म्हणून हा समास सांगितला. जय जय रघुवीर समर्थ.